फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर बघा, चौकीदार या पदासाठी ज्यांनी अर्ज केलेला असेल त्या संदर्भात एक नवीन जाहीर सूचना आपल्याला आलेली आहे। दिनांक 26 जुलै 2026। ठीक आहे, तर ही सूचना काय आहे आपण समजून घेऊया। तर आदिवासी विकास विभाग सरळ सेवा भरती 2026 चौकीदार गट ड। तर याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही माहिती आपण समजून घेऊया। आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या अधिपत्याखालील तसेच नियुक्ती प्राधिकारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प 29 यांच्या आस्थापनेवरील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृह गट ड चौकीदार हे पद मंजूर आहे। ठीक आहे, सदर 778 रिक्त पदांची जाहिरात राज्यस्तरीय जाहिरात दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने सदर सरळ सेवा परीक्षा 28 जुलै 1 ऑगस्ट 2026 रोजी ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित केलेली आहे। तर बघा, अगोदर आपली एक्झाम जी होती ती वेगळ्या तारखेला होती, परंतु MPSCची एक्झाम होती त्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती। तर आता आपली ही एक्झाम आहे, त्या संदर्भात इथे यांनी ही डेट सांगितलेली आहे की यावेळेस तुमची एक्झाम होती। तर परंतु परीक्षार्थींच्या परीक्षा केंद्र बदलाच्या संबंधातील विनंत्या व निवेदन यांचा विचार करता खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे। म्हणजे बघा, या काळामध्ये ज्यांची परीक्षा होती, ठीक आहे, तर त्यांनी विविध विनंत्या तसेच निवेदन केलं आहे की परीक्षा केंद्र बदलायचं आहे त्या संदर्भात। तर त्याप्रमाणे जे आहे खालीलप्रमाणे जे आहे ते बदल करण्यात आले आहे। तर ते बदल काय आपण समजून घेऊया। तर सूचना क्रमांक 1, तर बघा, आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर कार्यालयाकरिता ज्या उमेदवाराने अर्ज केलेला आहे, म्हणजे चंद्रपूर कार्यालयासाठी ज्यांनी अर्ज काय सांगितलेला आहे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर कार्यालयाकरिता ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे त्यांची परीक्षा दिनांक 28 जुलै 2026 रोजी शिफ्ट 2 मध्ये होणार होती। ठीक आहे, म्हणजे चंद्रपूरसाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला त्यांची जी एक्झाम आहे ती 28 जुलैला शिफ्ट 2 मध्ये होणार होती, परंतु सदर परीक्षा केंद्रामध्ये व दिनांकात बदल करण्यात येत असून सदरची परीक्षा 2 ऑगस्ट 2026 रोजी शिफ्ट 1 म्हणजे शिफ्ट 1 मध्ये सकाळी 10 वाजता घेण्यात येईल। याबाबत नोंद घ्यावी। सुधारित प्रवेशपत्र ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यावे। तर कार्यालयाकरता ज्यांनी अर्ज केला होता त्यांचे 28 जुलैला जे पेपर होता तो आता 2 ऑगस्टला करण्यात आला आहे। शिफ्ट 2 मध्ये हा पेपर होता 28 जुलैला, आता तो शिफ्ट 1 मध्ये आहे सकाळी 10 वाजता। ठीक आहे, तर त्याचं नवीन जे सुधारित ॲडमिट कार्ड आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, ते सुरुवातीचं डाउनलोड केलेलं घेऊन जायचं नाही आहे आणि 28 जुलैची एक्झाम तुमची पुढे म्हणजे 2 ऑगस्टला होणार आहे। तर ज्यांनी अर्ज केला आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, आत्ताच तुम्ही नवीन ॲडमिट कार्ड तुमचं डाउनलोड करून घ्या। ओके, सूचना क्रमांक 2, तसेच उर्वरित प्रकल्पांतर्गत ज्या परीक्षार्थींना त्यांनी दिलेल्या परीक्षा केंद्राच्या पसंती क्रमांकाव्यतिरिक्त बरेचसे लांबचे परीक्षा केंद्र मिळालेले आहेत। आता बरेचसे असे विद्यार्थी आहे त्यांनी विनंत्या किंवा निवेदन केलेलं की म्हणजे आम्ही राहतो संबंधित ठिकाणी, ओके, तर समजा ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही राहतो, परंतु आम्हाला बरेचसा लांबचा जिल्हा भेटलेला आहे। ठीक आहे, तर त्याच्यामुळे आम्हाला जे आहे लांबचं केंद्र मिळालं आहे, तर त्याचा विचार करण्यात येऊन त्यांचे पूर्वीच्या दिलेल्या परीक्षा केंद्रामध्ये बदल करण्यात येत आहे। म्हणजे त्यांनी ॲडमिट कार्ड डाउनलोड केलं होतं, परंतु त्यांना जे केंद्र आहे ते खूप लांबचं भेटलेलं होतं। तर परीक्षेच्या दिनांकात बदल होणार नाही आहे, परंतु केंद्र जे आहे ते जे लांबचं भेटलेलं होतं, तर बघा, त्यांनी दिनांकात तर काही बदल केलेला नाही आहे चंद्रपूर व्यतिरिक्त, परंतु सुधारित प्रवेशपत्र त्यांना डाउनलोड करून घ्यायचं आहे की ज्याच्यामध्ये तुमचं केंद्र हे बदललेलं आहे। परीक्षेचा दिनांक जर तुम्ही चंद्रपूर प्रकल्पासाठी किंवा चंद्रपूरसाठी अर्ज केला नसेल त्यांना तुमचा परीक्षेचा दिनांक तोच आहे, परंतु तुमचं जे वेळापत्रक आहे त्याच्यामध्ये परंतु तुमचं जे प्रवेशपत्र आहे म्हणजे ॲडमिट कार्ड त्याच्यामध्ये परीक्षा केंद्र आहे जे लांबचं आलेलं होतं किंवा तुमच्या पसंती क्रमांकानुसार नव्हतं, तर नवीन हे तुमच्या म्हणजे जिल्ह्यात किंवा जवळ असलेलं परीक्षा केंद्र तुम्हाला इथे उपलब्ध त्यांनी करून दिलेलं आहे। त्याचं नवीन ॲडमिट कार्ड जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। ठीक आहे, माननीय आयुक्त महोदया यांच्या मान्यतेने हे झालेलं आहे। ठीक आहे, नवीन जे ॲडमिट कार्ड आहे ते सगळ्यांनी डाउनलोड करून घ्या, जुन्याचं ॲडमिट कार्ड राहू नका देऊ। ठीक आहे, आता लगेच डाउनलोड करून घ्या आणि अभ्यास जो आहे तो व्यवस्थित चालू ठेवा। ठीक आहे, तर नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।